नमस्कार, मी रोहन गाडेकर स्वागत करतो आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये। आपण आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून मंदिर व मूर्ती या काहीशा दुर्लक्षित राहिलेल्या विषयाची ओळख करून घेत असतो। मंदिराची स्थापत्य व शिल्पकला या दृष्टीने ओळख व्हावी यासाठी आपण आपल्या अवतीभोवती असणाऱ्या अपरिचित व उपेक्षित अशा प्राचीन मंदिरांना भेटी देणार आहोत। याच अनुषंगाने आपण आज आलो आहोत टाकळीभान गावात। आपल्या आसपास आपल्या संस्कृतीचे पुरातन अवशेष विखुरलेले असतात आणि आपण मात्र त्यापासून अनभिज्ञ असतो। अगदी तशीच काहीशी जाणीव आपल्याला श्रीरामपूर तालुक्यातील टाकळीभान गावाला भेट देण्यात आहोत। देवी अहिल्यानगर जिल्ह्यातील श्रीरामपूर तालुक्यात श्रीरामपूरवरून नेवाशाकडे जाताना वाटेत एक फार पुरातन थेट देवगिरीच्या यादवांशी आपले ऐतिहासिक नाळ जोडणारे टाकळीभान नावाचे गाव लागते। टाकळीभान गावात गेल्यावर उजव्या हाताला एक महादेवाचे फार सुंदर राऊळ आपल्या नजरेस पडते। हे महादेवाचे मंदिर फार पुरातन नसावे असे या मंदिराच्या स्थापत्यशैलीवरून वाटते। मूळ भग्न मंदिराचा जीर्णोद्धार करून बौद्ध येथे नवीन सध्या असलेले महादेवाचे मंदिर बांधण्यात आले आहे। हे मंदिर पश्चिमोभिमुख असून नंदी मंडप, सभा मंडप, अंतराळ व गाभारा अशी मंदिराची रचना आपल्याला दिसून येते। मंदिराच्या सभामंडपात एक मोठे शिवलिंग विराजमान असल्याचे आपल्याला पाहावयास मिळते। याच मंदिराच्या सभामंडपात काही मूर्ती ठेवल्या आहेत। यात भगवान श्री विष्णू यांची शेषशाही मूर्ती अत्यंत देखणी आहे। भगवान विष्णू यांच्या मूर्तीला ऑइल पेंटने रंगरंगोटी केल्यामुळे मूर्तीचे मूळ सौंदर्य मात्र झाकळून गेले आहे। शेजारी श्री गणेशाची मूर्ती देखील पाहण्यासारखी आहे। मंदिराचा गाभारा अगदी साधा असून गाभाऱ्यात दक्षिणोत्तर शिवलिंग स्थापित आहे। या मंदिरासमोर देखील आपल्याला भग्न अवस्थेत शेषशाही विष्णूमूर्ती, भगवान विष्णू लक्ष्मी आलिंगन मूर्ती, शंकर पार्वती तसेच नंदी व इतर काही सुंदर मूर्ती पाहायला मिळतात। याच मोठ्या महादेवाच्या मंदिराशेजारी अजून एक यादवकालीन मोडकळीस आलेले महादेवाचे दुसरे मंदिर आपल्या नजरेस पडते। हे मंदिर आज अखेरच्या घटका मोजत असून नामशेष होण्याच्या मार्गावर आहे। या मंदिराला कळस नाही। या मंदिराचे वैशिष्ट्य म्हणजे हे मंदिर जमिनीच्या खाली बांधण्यात आलेले आहे। शिवाय मंदिराचे कामही काही अपूर्ण अवस्थेत आहे असे हे मंदिर पाहताना आपल्याला जाणवते।
या मंदिराच्या खांबावर फार सुंदर शिल्पकाम आहे. मंदिरात असलेल्या शिवपिंडीची अवस्था पाहून मन उद्विग्न होते. याच उद्विग्न मनस्थितीत शिवलिंगाचे दर्शन घेऊन आपण बाहेर पडतो. या मंदिराच्या जवळच एक फार छान दगडी हौद बनवलेला आहे. उपलब्ध माहितीनुसार हा हौद अहिल्यादेवी होळकर यांनी बांधलेला आहे. या दगडी हौदाची रचना आणि स्थापत्य खरोखरच पाहण्यासारखे आहे. नेवाशाला गेलात तर आवर्जून टाकळीभान ह्या गावात भेट देऊ. मंदिरे आणि तेथील सुंदर मूर्त्या पाहायला विसरू नका. पुढील भागात आपण गावातील श्री विठ्ठल मंदिर, श्री राम मंदिर व गावात जागोजागी दिसणारे शिल्पावशेष यांची माहिती घेऊयात. आपल्याला हा व्हिडिओ कसा वाटला तर कॉमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक व चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. तसंच आपल्या मित्रांना व नातेवाईकांना देखील हा व्हिडिओ पाठवा, जेणेकरून त्यांनाही आपल्या या सांस्कृतिक वैभवाची ओळख होईल. भेटूया पुढील व्हिडिओत. तोपर्यंत धन्यवाद.